ही स्वामी समर्थ म्हणजे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणजेच आपणास माहिती आहे की महादेवांच्या सेवा, पारायण, स्तोत्र, मंत्र, सगळ्यात महत्त्वाचं रुद्राभिषेक साठी हा खूप महिना प्रसिद्ध आहे किंवा खूप जास्त महत्त्वाचा असतो. आता महादेवांच्या सेवा तर आपण श्रावण महिन्यात करतोच, पण इतर देवी देवतांच्या, इष्टदेवतांच्या, गुरूंच्या सुद्धा आपण सेवा, पारायण या काळामध्ये आपण करू शकतो. पण आपणास माहिती आहे का, महादेवाच्या पिंडीवर किंवा आपल्या देवघरात जी शिवलिंग आहे किंवा रुद्रयंत्र जर असेल तुमच्या देवघरात, त्याच्यावरच आपण या श्रावण महिन्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींनी जर अभिषेक केला ना, तर नक्कीच आपल्या आयुष्यातले जे काही अडचणी, संकट, त्रास चालू आहेत ना, ते सगळे मार्गी लागू शकतात. आता अडचणी म्हणजे कुठल्यात? जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना खूप दवाखाना करून सुद्धा त्यांचे रोग किंवा आजार पण बरे होत नाही आहे. दुसरं म्हणजे प्रखरातली प्रखर बाधा एखाद्या व्यक्तीला झाली आहे, ती दूर व्हावी असं वाटत असेल. संतान प्राप्तीचे काही प्रश्न असतील किंवा संतान प्राप्ती जोडप्यांना होत नाही आहे. विवाह योग्य वर वधू तुमच्या घरामध्ये आहे, ज्यांचं लग्न जमत नाही आहे. प्रखरातला प्रखर पितृदोष तुम्हाला सांगितलेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, जर पती पत्नीमध्ये काही मतभेद आहे, कलह आहे किंवा काही भांडण चालू असेल, तर ते दूर व्हावे असं वाटत असेल, संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल, तर विशिष्ट काही गोष्टींनी आपल्याला देवघरातल्या शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर काही विशिष्ट गोष्टींनी अभिषेक करायचा आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल ना, तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक कमेंटची खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.